आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचं सोलापूरसह जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांकडून स्वागत. बार्शी इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी 14,68,00,000 रुपयांचा निधी मंजूर. ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचं निधन. आणि रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल रेल्वेचा पुष्पा अकॅडमीवर विजय. आता घडामोडी विस्तारानं. पहलगाम हल्ल्याच्या बदला म्हणून भारतानं पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी बुधवारी एअर स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूरच्या द्वारे 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईबाबत सोलापूरसह जिल्ह्यातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सामाजिक संस्थांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे या कारवाईचं समर्थन केलं आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची देशाप्रती एकी दिसून आली. सोलापूर शहरासह जिल्ह्यातल्या पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ, माळशिरस, सांगोला आदी ठिकाणी या हल्ल्याचं समर्थन करत अनेकांनी मिठाई वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत, तिरंगा ध्वज फडकावून आनंदोत्सव साजरा केला. बार्शी तालुक्यातल्या विकासकामाचं उद्घाटन काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कांदलगाव इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी 14,68,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसंच बार्शी शहरातल्या श्री भगवंत मंदिराच्या भक्तनिवासाचं भूमिपूजन करून तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 286 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा संकल्प पालकमंत्री यांनी यावेळी केला. कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विनाअपघात सेवा बजावणाऱ्या एसटीच्या चालकांना दरवर्षी रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते काल एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. राज्यातल्या 204 बसस्थानकावर एटीएम केंद्र सुरू करणार असल्याचे तसंच अतिशय दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांपर्यंत बस सेवा पुरवण्यासाठी 100 मिनी बसेस खरेदी करणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून माढा नगरपंचायत मालकीच्या जागेवर 60 गाळ्यांचं व्यापारी संकुल उभारणार असल्याची माहिती माढा इथल्या नगराध्यक्षा अॅडव्होकेट मिनल साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भविष्यात रस्त्यांवरील रहदारीचा विचार करून हे व्यापारी संकुल 3 मजली असणार आहे. प्रत्येक मजल्यावर 20 गाळे असणार आहेत. यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करून आणला असल्याचं नगराध्यक्षा अॅडव्होकेट मिनल साठे यांनी सांगितलं आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मटका, डान्सबार यासह अवैध आणि अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी असून पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयात काल गृहराज्यमंत्री कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकारी उपस्थित होते. राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूरसह अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आदी जिल्ह्यात आज पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तापमानातील चढ उतार राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सोलापूरला आजपासून पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. बार्शी तालुक्यातील शेतीसाठी उपसा सिंचन योजनेतून मुबलक प्रमाणात पाणी देण्याचं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं. बार्शी तालुक्यातल्या विविध विकासकामाच्या उद्घाटनासाठी कांदलगाव इथं गोरे यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिलं. कांदलगावजवळ इथल्या नरसिंहाच्या मंदिरालाही तीर्थक्षेत्रात समाविष्ट करून निधीची तरतूद करण्यात येईल असं गोरे यांनी सांगितलं. यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात.
सोलापुरातल्या देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीनं काल जुळे सोलापुरात द्वारकाधीश मंदिरात 9 बटूंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. याप्रसंगी जयंत तुळजापूरकर आणि श्याम जोशी यांनी या कार्यक्रमाचं पौरोहित्य केलं. यावेळी बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख, संस्थेचे अध्यक्ष डॉ श्रीकांत येळेगावकर, द्वारकाधीश मंदिराचे व्यवस्थापक दत्तात्रय पाठक यांच्यासह संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. पंढरपूर इथंही पेशवे युवा मंचच्या वतीनं यंदाच्या वर्षी 25 बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक माधव वजे यांचं काल सकाळी निधन झालं. ते 86 वर्षाचे होते. श्यामची आई चित्रपटात माधव वजे यांनी साकारलेली श्यामची प्रमुख भूमिका खूप गाजली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्णकमळ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. डिअर जिंदगी, 3 इडियट्स या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांच्या प्रायोगिक रंगभूमी 3 अंक या ग्रंथाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. फेब्रुवारी महिन्यात सोलापुरात माधव वजे यांच्या एकंदरीत कार्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूरनं श्रीनिवास रायते गुरुजी बाल साहित्यिक पुरस्कारानं सन्मान केला होता. त्यांच्या निधनानं सोलापूर शहरासह जिल्ह्यातील साहित्यिकांनी आणि नाट्यकलावंतांनी शोक व्यक्त केला आहे. पंढरपूर इथल्या संत विचारपीठ आणि साने गुरुजी स्मारक समितीच्या वतीनं पंढरपुरात उद्यापासून 2 दिवस समता संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमातून आज मंगळवेढा इथं सायंकाळी संत चोकामेळा समाधीस्थळ इथं दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या 2 दिवसाच्या शिबिरात निबंध स्पर्धा, संत साहित्य आणि सामाजिक वास्तव या विषयावर परिसंवाद होणार आहे, अशी माहिती दादासाहेब रोंगे यांनी दिली. मराठा सेवा संघाचं महाअधिवेशन यंदाच्या वर्षी अकलूज इथल्या सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन येथे होणार आहे. शनिवार दिनांक 10 मे ते 12 मे पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानं, परिसंवाद, काव्यसंमेलन यासह विचारांचा जागर चालणार आहे. याचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला राज्यातून सुमारे 1500 समाजबांधव हजेरी लावतील, अशी माहिती मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी वारीच्या तयारीच्या अनुषंगानं आज बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. यंदा आषाढी वारीच्या आधीच वारकरी संप्रदायातील महाराजांसोबत व्हीसीद्वारे ही बैठक होईल, असं त्यांनी सांगितलं. रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल रेल्वेनं पुष्प जिमखाना क्रिकेट अकॅडमीवर 107 धावांनी विजय नोंदवला. सेंट्रल रेल्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 38 षटकं आणि एका चेंडूत सर्व बाद 191 धावा केल्या होत्या. मात्र पुष्प अकॅडमीला 18 षटकं आणि 4 चेंडूत सर्व बाद 84 धावांपर्यंत मजल मारता आली. सेंट्रल रेल्वेनं 107 धावांनी हा सामना जिंकला. आता तापमान. सोलापूरचं काल बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 38.7 तर किमान 25.1. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचं सोलापूरसह जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांकडून स्वागत. बार्शी इथं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांसाठी 14,68,00,000 रुपयांचा निधी मंजूर. ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसमीक्षक माधव वझे यांचं निधन. आणि रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल रेल्वेचा पुष्प अकॅडमीवर विजय. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. आता घडामोडी विस्तारानं.